नमस्कार दोस्तों, मेरा नाम है यक्षिणी। स्वागत है आपका कला अध्यात्म के इस कार्यक्रम में। किसी भी कलाकार की सबसे बड़ी त्रासदी होती है कि लोग उसे वैसे नहीं समझ पाते जैसा कलाकार होता है, क्योंकि उसके आसपास के सभी लोग कलाकार नहीं होते हैं। बहुत कम खुशकिस्मत होते हैं जिनके जीवन साथी भी कलाकार होते हैं। आज आपको मिलवाते हैं एक ऐसे ही कलाकार दंपति से जिनकी कला प्रदर्शनी सोबती, जिसका शाब्दिक अर्थ होता है कंपनियन, चल रही है जहांगीर आर्ट गैलरी मुंबई में। महाराष्ट्र के कोल्हापुर जिले के मानगांव में जन्मे महावीर अण्णासो पाटिल ने कला की शिक्षा सर जे कला महाविद्यालय मुंबई से ली है। वहीं इनकी धर्मपत्नी मीणा महावीर पाटिल ने भी कला की शिक्षा सर जे कला महाविद्यालय मुंबई से ही पूरी की है। तो आइए मिलते हैं पाटिल कलाकार दंपति से। मी आर्टिस्ट मीना महावीर पाटील। मी चित्रकार महावीर अण्णासो पाटील। माझं मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यामधील एक छोटंसं खेडेगाव आहे माणगाव, तिथून मी येतोय। तर माझं प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण माणगावमध्येच झालं आणि माणगावमधून माझ्या कला शिक्षकांनी मला प्रेरणा दिली आणि त्या प्रेरणेनुसार मी सांगलीच्या कला विश्व महाविद्यालयामध्ये चित्रकलेच्या कॉलेजसाठी प्रवेश घेतला आणि तिथून 5 वर्षानंतर GD डिप्लोमा मी महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन सर जे स्कूल ऑफ आर्ट मुंबईचं सुवर्णपदक मिळवलं। त्याच्यानंतर मुंबईमध्ये एक पोस्ट ग्रॅज्युएशनचा 1 वर्षाचा कोर्स केला आणि पुढं जवळजवळ 7 ते 8 वर्षे मी कला महाविद्यालयामध्ये शिकवण्याचं काम केलं। परंतु आर्थिक अडचणीमुळे काही प्रॉब्लेम क्रिएट होत होते, नुसता चित्र काढून चालत नव्हती। त्यासाठी मी कला शिक्षकाची नोकरी पत्करली आणि त्याच्यानंतर मुंबईत आल्यानंतर खऱ्या अर्थानं माझ्या चित्रकलेचा प्रवास सुरू झाला। जहांगीरमधलं माझं हे आत्ताचं जे प्रदर्शन आहे हे 5वं प्रदर्शन आहे। जहांगीर आर्ट गॅलरीमधलं हे माझं जे प्रदर्शन आहे, याची जी थीम म्हणतो आपण, तर मी गाय आणि बैल हा विषय घेऊन मी एक थीम मांडलेली आहे। तर माझं लहानपण सगळं खेडेगावात गेल्यामुळं लहानपणापासून माझं वास्तव्य जे आहे ते गायीच्या सहवासात होतं आणि आता माझी जी डोक्यामधली जी कल्पना आहे, माझ्या विचारामध्ये जी कल्पना आहे की गायीमध्ये मला आईची सेवा किंवा आईचं रूप जे आहे ते एक दिसतं आणि दुसरं ईश्वर जो आहे तो ईश्वरी रूप मला गायीमध्ये दिसतं। आता ईश्वराची स्थिरता आणि आईची सेवा आणि स्थिरता, शांतता या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून मी माझे काही फॉर्म क्रिएट केलेले आहेत आणि त्याचा संबंध मी काही माझ्या जीवनातले गायीच्या जीवनातले जे काही सब्जेक्ट्स आहेत त्याच्याशी जोडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। आता काही चित्रामध्ये बुल पण आलेला आहे, म्हणजे बैल आलेला आहे। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शंकर महादेव जो आहे तो शक्तीचं प्रतीक आहे। तर शक्ती आणि गायीची शांती या दोन्हीचं कॉम्बिनेशन सुद्धा मी काही चित्रामधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण गाय ही फक्त सेवारूपीच आपल्या आयुष्यामध्ये येते, आपल्या सेवेसाठीच गायीचा जन्म आहे असं कधी कधी मला वाटतं। परंतु आपल्याकडून मग त्या गायीसाठी काय देऊ शकतो, तर गाय एका वेगळ्या फॉर्ममध्ये मांडून मी ॲज अ चित्रकार म्हणून कला रसिकांच्यासाठी माझं कसं पणाला लावून मी एक माझा वेगळा फॉर्म या कॅनव्हासवर मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि माझ्यातर्फे किंवा माझ्याकडून मी गायीला हे डिवोट करतोय आणि अशा पद्धतीने भारतीय संस्कृती आणि माझं लहानपणातलं सगळं माझं बालपण आणि त्यातल्या ज्या मेमरीज आहेत त्या माझ्या या चित्रांमधून व्यक्त करण्याचा मी प्रयत्न केला आहे। तर याच्यासाठी ॲक्रेलिक आणि ऑइल या 2 माध्यमांचा मी याच्यासाठी वापर केलेला आहे। काही चित्र ही प्रॉपर ॲक्रेलिक माध्यमातली आहेत, काही चित्र ही पूर्ण ऑइलमधली आहेत आणि काही चित्र आहेत ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून मी प्रेझेंट केलेले आहेत। मी आर्टिस्ट मीना महावीर पाटील। माझं पूर्ण शिक्षण आर्ट्स याच्यामधूनच झालेलं आहे। धन्यवाद आप सभी का दोस्तों। आपसे एक हम्बल रिक्वेस्ट है, कृपया चैनल को सब्सक्राइब, लाइक ज़रूर करें और हमारा उत्साह बढ़ाएं।